राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सीमेवर चीनविरुद्ध युद्ध धगधगत होतं आणि दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था हादरून गेली होती. युद्धाच्या जखमा फक्त रणांगणावर नव्हत्या, तर त्या भारताच्या तिजोरीवरही उमटल्या होत्या. देशाकडे परकीय चलनाचा साठा झपाट्याने कमी होत होता. डॉलरची कमतरता इतकी गंभीर बनली होती की भारतासमोर आर्थिक संकटाचे काळेकुट्ट ढग जमा झाले होते. आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 1 वर्ष सोने खरेदी करू नका असं भावनिक आवाहन केलं. कारण भारतात सोन्याची मागणी प्रचंड आहे. भारतीयांचा सोन्याशी असलेला भावनिक संबंध शतकानुशतक जुना आहे. लग्न समारंभ असो, सणवार असो किंवा सुरक्षित गुंतवणूक, भारतीय घराघरात सोन्याला मानाचं स्थान आहे. पण हेच सोनं भारताला मोठ्या प्रमाणात परदेशातून आयात करावं लागतं आणि त्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च करावे लागतात. मोदींची अपेक्षा अशी आहे की जर भारतीयांनी काही काळासाठी सोन्याची खरेदी कमी केली तर देशाचं परकीय चलन वाचेल, डॉलरची बचत होईल आणि अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळेल. पण भारताच्या इतिहासात अशी वेळ यापूर्वी आली होती आणि त्यावेळी देशाचे अर्थमंत्री होते मोरारजी देसाई. सोन्याविरुद्ध सरकारची सर्वात मोठी मोहीम 1962च्या युद्धानंतर भारत सरकार चिंतेत पडलं होतं. देशाची आर्थिक स्थिती डळमळीत झाली होती. त्या काळात भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत होते. सरकारला वाटू लागलं की जर ही सोन्याची आयात थांबवली नाही तर देशाची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होईल. मोरारजी देसाई यांनी कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोन्यावर निर्बंध आणण्यास सुरुवात केली. हळूहळू एका मागोमाग एक कठोर निर्णय घेतले गेले. सोन्याच्या व्यापारावर नियंत्रण आलं. बँकांचं गोल्ड लोन बंद झालं. सोन्याच्या फॉरवर्ड ट्रेडिंगवर बंदी आली. 14 कॅरेटपेक्षा जास्त दागिने तयार करण्यावर निर्बंध आले. सोन्याची बिस्किट आणि नाणी ठेवण्यावरही मर्यादा घालण्यात आल्या. आणि अखेर 1968 मध्ये लागू झाला गोल्ड कंट्रोल ऍक्ट. हा कायदा म्हणजे सरकारनं भारतीयांच्या सोन्याच्या मोहावर लावलेला कठोर लगाम होता. मोरारजी देसाई यांची भूमिका. मोरारजी देसाई यांना वाटत होतं की भारतीयांनी सोन्याऐवजी देशाच्या विकासासाठी पैसा वापरला पाहिजे. सोने खरेदी कमी झाली तर डॉलरची बचत होईल, काळा पैसा आटोक्यात येईल, देशाची अर्थव्यवस्था मजबूत बनेल. त्यांच्या दृष्टीने हा निर्णय देशासाठी आवश्यक होता. पण सरकारनं आखलेलं चित्र आणि प्रत्यक्ष वास्तव यात मोठी दरी होती आणि सुरू झाला काळा बाजाराचा काळ. गोल्ड कंट्रोल ऍक्ट लागू झाल्यानंतर परिस्थिती अपेक्षापेक्षा वेगळीच घडू लागली. भारतीयांच्या मनातील सोन्याची ओढ कमी झाली नाही, उलट ती आणखी गडद झाली. सोन्याची अधिकृत खरेदी कठीण होताच काळा बाजार फोपावू लागला. दुबई मार्गे सोन्याची तस्करी वाढली. समुद्र मार्गाने आणि गुप्त रस्त्याने देशात सोनं येऊ लागलं. हवाला व्यवहार वाढले, काळा पैसा फोपावला. हजारो छोट्या सोनारांच्या हातातील रोजगार हिरावला गेला. सरकारला वाटलं होतं की सोन्याचा प्रवाह थांबेल, पण प्रत्यक्षात सोन्यानं काळ्या बाजाराचे दरवाजे उघडले. याच काळात हाजी मस्तान, करीम लाला यांसारख्या तस्करांचे साम्राज्य वाढण्याच्या कथा देशभर गाजू लागल्या. मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या इतिहासात सोन्याच्या तस्करीचे पर्व विशेष चर्चेलं जातं. अखेर सरकारला घ्यावा लागला माघार. वर्षानुवर्ष कायदा वादाच्या बोहऱ्यात राहिला. सरकारला लक्षात आलं की कठोर निर्बंध असूनही भारतीयांचं सोन्यावरील प्रेम कमी झालं नाही, उलट काळा बाजार अधिक मजबूत झाला. आणि अखेर 1990 मध्ये व्हीपी सिंग सरकारनं गोल्ड कंट्रोल ऍक्ट रद्द केला. यानंतर भारतात सोन्याचा व्यापार खुला झाला. आयातीचे नियम सैल झाले. काळा बाजाराचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला. आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती. आज पुन्हा देश आर्थिक आव्हानांच्या उंबरठ्यावर उभा आहे. जागतिक अस्थिरता, वाढते आयात बिल आणि डॉलरवरील दबाव यामुळे सरकार चिंतेत आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेलं सोने खरेदी टाळा हे आवाहन अनेकांना त्या जुन्या इतिहासाची आठवण करून देत आहे. फरक इतकाच आहे की आज सरकारनं कायद्याचा कठोर बडगा उचललेला नाही, पण देशहितासाठी भावनिक साथ घातली. भारतीय जनता या आव्हानाला किती प्रतिसाद देते, सोन्याची खरेदी खरोखर कमी होते का, परकीय चलनाचा साठा वाढतो का, हे सर्व येणारा काळच ठरवणार आहे. पण इतिहास इतकं मात्र सांगतो, भारतीयांचं सोन्याशी असलेलं नातं हे फक्त अर्थकारण नाही, तर ते भावना, परंपरा आणि सुरक्षिततेच्या विश्वासाशी जोडलेलं आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.